नाही, इलेक्टिव्ह मेरिट कशावरती असतं? बरोबर आहे, पण ते कशावरती काय काय करावं लागतं त्यासाठी? निशाणी लागते ना. मग जर जिकडे ज्यांनी माझा पक्ष चोरला, निशाणी चोरली, वडील चोरले, त्यांचं कसलं मेरिट आलंय? त्यांचं कसलं मेरिट आहे? खरं म्हणजे हा अन्याय आहे. एखाद्या मला मी स्पष्टपणाने जाहीर सभेत बोलले ते आज सुद्धा बोलतो की निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही आणि तो मी मानू शकत नाही, मी मानत नाही. त्याच्यामुळे माझा पक्ष हा शिवसेनाच आहे. शिवसेनाच होता आणि शिवसेनाच राहील. नाहीतर मी निवडणूक आयोगाचं आयुक्ताचं नाव हे धोंड्या ठेवलं होतं. आता तो धोंड्या गेला, कुठे गेला तो मला माहित नाही, पण आता नवीन गोट्या आला असेल तर त्याचं नाव मी गोट्या ठेवेन. कारण तो माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही. माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं निवडणूक आयुक्त तेव्हा जन्माला पण आले नसतील हे आत्ताचे. लोक निवडून आणणं, इलेक्टिव्ह मेरिटची लोक तुमच्याकडून गेल्यानंतर नवीन लोक निवडून आणणं, हे तुम्हाला आव्हान वाटत नाही का? जर वाटत असेल किंवा मग त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी प्लॅन तुमचा काय येणाऱ्या निवडणुका? असं जर का आपण विचार केला तर मग